नाशिकमधला कुंभमेळा सुरू होण्याआधीच वेगवेगळ्या कारणांनी गाजतोय. आधी रस्त्यांच्या कामांमुळे झालेल्या खड्ड्यांचा मुद्दा गाजला आणि आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. कुंभमेळ्याच्या कामांची बनावट वर्क ऑर्डर काढून काही जणांना लाखो रुपयांना लुटण्याचा प्रकार समोर येतोय. या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्या नात्यातील तनय महाजन याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तब्बल 519 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर काढण्यात आल्याचं उघड झालंय. मंत्री गिरीश महाजनांच्या दूरच्या नातेवाईकांचा यात समावेश आहे. नाशिक पोलिसांनी जामनेरमधून 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. बनावट यादी, खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा टेंडर नोटीस क्रमांक टाकून बनावट वर्क ऑर्डर देत सुमारे 3 कोटी 5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय. नाशिकच्या पोलीस पथकानं जामनेरमधून संशयित आरोपी तनय आनंद महाजन वय 32 आणि नरेंद्र तोताराम महाजन वय 51 या दोघांना अटक केली आहे. तिसरा संशयित शकील अहमद शेख हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचं एकूण 591 कोटींचं बनावट वर्क ऑर्डर देऊन फिर्यादींकडून प्रत्येकी 1 कोटी 40 लाख, 1 कोटी 15 लाख, 50 लाख असे एकूण 3 कोटी 5 लाख रुपये हडपल्याचं तक्रारीत म्हटलंय. 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्क ऑर्डर देण्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच सीपींनाही सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री मोदीच्या कारण मी परवाच मिटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्या दिवशी हा विषय घातलेला आहे. आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त, ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली. ते पण म्हणले की अशी आपली कुठली कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही आणि म्हणून आपण पोलिसांमध्ये तक्रार केली. त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे. अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत. त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत. ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आणि सीपी साहेब स्वतः लक्ष घालतायत. त्यात एकाही जणाला सोडायचं नाही. जे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून म्हणतात हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल. कारण यापुढे असं कोणी करणार नाही. नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वर्क ऑर्डर बोगस घरी छापून घ्यायच्या, लोकांना द्यायच्या, ही फसवणूक आहे. 420 आहे सगळं आता. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल. पोलीस त्याची चौकशी करतात. भाऊ, या प्रकरणामध्ये जे 3 लोकांचे जामनेरमधून अटक केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत, त्यापैकी ते तिघ भाजपचे कार्यकर्ते आहेत. काही त्यापैकी आपले नातेवाईक असल्याची चर्चा सुरू आहे. नेमकं एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला सुरुवातीपासून. पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय नाव होते? तनय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं सीपी साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांच्या तोंडून सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. तनय महाजन हा दूरचा नातेवाईक असला तरी तो दोषी असेल तर त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. तसंच तनयची पार्श्वभूमी अशीच फसवणुकीची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो कोटींच्या कामाची वर्क ऑर्डर दाखवून किती लोकांना यांनी लुटलंय, यामागं मोठं रॅकेट आहे का, याचा तपास आता पोलीस करतायत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट नक्की करा. नाशिकहून किरण नाईकसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.